नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वृषभ राशीबद्दल. या राशीच्या लोकांसाठी सध्या सुरू असलेला हा काळ केवळ साधा बदल नाही, तर आयुष्याला नवा वळण देणारा एक अत्यंत निर्णायक टप्पा आहे. या ग्रहांची स्थिती, विशेषतः गुरु आणि शनीचा प्रभाव, तुमच्या जीवनात एकाच वेळी दोन विरोधी पण महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. एका बाजूला तुम्हाला अशी एक मोठी बातमी मिळणार आहे, जी तुमच्या स्वप्नांना नवीन दिशा देईल. आणि दुसऱ्या बाजूला एक अत्यंत जवळचं आणि मनाजवळचं नातं तुमच्यापासून दूर जाऊ शकते. हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की जीवनात प्रत्येक गोष्ट कायमची नसते आणि पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडणे गरजेचे आहे. या राशीचे लोक स्वभावाने अतिशय भावनिक, संवेदनशील आणि इतरांना मनापासून प्रेम करणारे असतात. त्यामुळे कोणतंही नातं तुटणं त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असतो. पण त्याच वेळी नशीब तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि सकारात्मक घेऊन येत आहे. हा काळ तुमच्यासाठी एक प्रकारे टेस्ट आहे. तुम्ही भावनांमध्ये अडकून राहिलात तर यापुढे तुम्ही जाऊन तुमचं भविष्य घडणार आहे. नंबर 1 आहे अचानक येणारी मोठी गुड न्यूज. या काळात येणारी गुड न्यूज फक्त साधी आनंदाची बातमी नसून तुमच्या आयुष्याचा संपूर्ण ट्रॅक बदलणारी ठरू शकते. आणि काही दिवसांपासून अडकलेले काम अचानक पूर्ण होणे, जिथे नकार मिळाला होता तिथे अचानक होकार येणे किंवा एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळणे, अशी परिस्थिती तयार होऊ शकते. काही या राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी सुद्धा, नवीन नोकरी, नवीन व्यवसाय, मोठी ऑर्डर मिळू शकते. विशेषत म्हणजे ही संधी तुम्हाला अपेक्षित नसताना मिळेल, त्यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे झेप घेण्याची. नंबर 2 आहे नात्यांमध्ये मोठा बदल. ज्या नात्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, त्या आता तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. सतत गैरसमज, संवादाचा अभाव किंवा समोरच्या व्यक्तींची बदललेली वागणूक यामुळे तुम्हाला जाणवेल की हे नातं पुढे टिकवणे कठीण आहे. काही वेळा हे नातं प्रेम, संबंध, मैत्री किंवा अगदी जवळच्या नात्यातही असू शकते. तुम्ही खूप प्रयत्न करूनही जर समोरची तितकीची ऊर्जा मिळत नसेल, तर स्पष्ट संकेत आहेत की आता स्वतःचा विचार करण्याची वेळ आली आहे. हा बदल तुम्हाला आतून हादरवेल, पण दीर्घकाळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नंबर 3 आहे भावनिक संघर्ष आणि अंतर्मनाची लढाई. या काळात तुमच्यासाठी आतले आत मोठ्या संघर्ष निर्माण करणारी असणार आहे. एकीकडे तुमचं मन आणि त्या व्यक्तीला सोडायला तयार नसणार, तर दुसरीकडे वास्तव तुम्हाला सतत सांगत राहील की हे नातं आता तुमच्यासाठी योग्य नाही. रात्री झोप न लागणे, सतत त्या व्यक्तीचा विचार येणे, स्वतःलाच दोष देणे, या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला लागाल. तुम्हाला कळेल की तुमची किंमत काय आहे आणि तुम्ही कोणत्या बाजूने आहात, कसे मजबूत आहात. संघर्ष तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी तयार करणार आहे. नंबर 4 आहे नवीन सुरुवातीची संधी. आणि जुनं नातं संपल्यानंतर एक पोकळी निर्माण होते, पण हीच पोकळी तुमच्या आयुष्यात नवीन एक सकारात्मक गोष्ट येण्यासाठी जागा तयार करते. तुम्हाला नवीन लोक भेटतील जे तुमचं खरं मूल्य ओळखतील. काही या राशीच्या लोकांना नवीन प्रेम संबंध सुरू होण्याची ही शक्यता आहे, पण यावेळी तुम्ही अधिक समजदार आणि सावध असाल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट, नवीन पार्टनरशिप किंवा पूर्णपणे नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. ही सुरुवात तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद घेऊन येईल. नंबर 5 आहे आर्थिक आणि करिअरमध्ये प्रगती. या काळात गृहस्थिती तुमच्या आर्थिक बाजूला मजबूत बनवण्याकडे झुकलेली आहे. अचानक पैसे मिळणे, अडकलेले पैसे परत मिळणे किंवा एखाद्या गुंतवणुकीत फायदा होणे, अशा गोष्टी घडू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठे बिल, नवीन क्लायंट किंवा नवीन व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही घेतलेले पूर्वीचे निर्णय आता फळ देऊ लागतील, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आणखीन मोठे निर्णय घेण्यास तयार व्हाल. नंबर 6 आहे मानसिक आणि आध्यात्मिक बदल. या काळात तुमच्यामध्ये आतून मोठा बदल होणार आहे. आधीच्या गोष्टी तुम्हाला खूप त्रास देत होत्या, आता त्या तुम्ही शांतपणे स्वीकारायला शिकाल. तुमचे विचार करण्याची पद्धत बदलू लागेल आणि तुम्ही अधिक परिपक्व बनाल. ध्यान, प्रार्थना व आध्यात्मिक गोष्टींकडे तुम्हाला कल वाढू शकता. काही लोक या राशीचे लोक स्वतःला शोधण्यासाठी एकांत वेळ घालवण्याचा निर्णय घेतील, तर हा काळ तुम्हाला
फक्त बाहेरून नाही तर आतून मजबूत बनवणार आहे. आणि नंबर 7 आहे, स्वतःसाठी वेळ देण्याची गरज. आतापर्यंत तुम्ही इतरांसाठी खूप काही केलं, पण आता स्वतःसाठी वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, जसे की वाचन, संगीत ऐकणं, फिरायला जाणे किंवा नवीन काहीतरी शिकणं. तुमच्या शरीराची एक मनाची काळजी घ्या. योग्य आहार, पुरेशी झोप व नियमित व्यायाम यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची किंमत ओळखणं हा या काळातील सर्वात मोठा महत्त्वाचा धडा असेल. या राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे, जिथे आनंद आणि वेदना दोन्ही एकाच वेळी अनुभवायला मिळणार आहेत. एका बाजूला येणारी मोठी गुड न्यूज आणि तुमच्या आयुष्यात नवीन आशा, नवीन आत्मविश्वास, नवीन ऊर्जा निर्माण करणारा एक. दुसऱ्या बाजूला एका जवळच्या नात्याला विराम देण्याचा निर्णय तुम्हाला आतून हादरवून टाकेल. पण लक्षात ठेवा, जीवनात काही घडतं ते काहीतरी शिकवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी घडतं. ज्या नात्याने तुम्हाला दुःख दिलं ते सोडणे आणि ही कमजोरी नाही, तर तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी घेतलेला एक ध्येयशील निर्णय आहे. जी नवीन संधी तुमच्या समोर येत आहे ती आता तुमच्या मेहनतीचं आणि संयमाचं फळ आहे. हा काळ फक्त तुम्हाला आतून बदलून टाकणार आहे. तुम्ही अधिक मजबूत, समजदार व स्वतःची किंमत ओळखणारे बनाल. भविष्यात तुम्हाला ज्या उंचीवर पोहोचायचं आहे त्यासाठी हा सगळा प्रवास आवश्यक आहे. त्यामुळे भूतकाळाला शांतपणे निरोप द्या आणि नवीन सुरुवातीचं स्वागत करा. तुमच्या आयुष्यात हा खऱ्या अर्थाने एक सुंदर आणि उज्ज्वल अध्याय सुरू होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.